नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा या आपल्या बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती स्वागत आहे. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देवघरातील कलशाच्या नारळाला कोंब आल्यावर कोणते संकेत मिळणार आहेत आपल्याला आपल्या देवघरात आपल्या कुटुंबामध्ये, तर मी तुम्हाला याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार मंडळी, नमस्कार भक्तांनो. देवघरातील कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब येणे ही गोष्ट अनेक लोकांच्या आयुष्यात एकदा तरी घडत असते आणि त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हा कोणता संकेत आहे? हिंदू धर्मात कलश, नारळ आणि त्यातून निर्माण होणारे नवीन जीवन यांना अत्यंत भक्तांनो पवित्र आणि शुभ मानले गेले आहे. म्हणूनच देवघरातील नारळाला कोंब येणे ही फक्त एक नैसर्गिक घटना नसून अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार तो देवाचा आशीर्वाद आणि येणाऱ्या चांगल्या काळाचा संकेत मानला जातो. भक्तांनो, तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, हिंदू धर्मात कलशाला अत्यंत उच्च स्थान दिले गेलेले आहे. कोणत्याही पूजा असो, वस्तू शांती असो, सत्यनारायण पूजा असो, नवरात्र असो किंवा लग्न कार्य असो, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात कलश स्थापनेनेच होते. याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण कलश म्हणजे पूर्णत्व, पवित्रता आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे. वेदांमध्ये कलशाला अमृताचे पात्र म्हटले गेलेले आहे. असे मानले जाते की कलशामध्ये सर्व देवतांचे सूक्ष्म अस्तित्व असते. म्हणूनच देवघरातील कलशावर ठेवलेला नारळ हा केवळ फळ नसून तो देवतेच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर नारळाला श्रीफळ असे आपण म्हणतो. श्री म्हणजे माता लक्ष्मी आणि फळ म्हणजे आशीर्वादाचे प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा देवघरातील नारळाला कोंब येतो, कोंब फुटतो भक्तांनो, तेव्हा अनेक लोक म्हणतात की घरात लक्ष्मीचा वास वाढत आहे. काही लोकांच्या श्रद्धेनुसार हा संकेत सांगतो की घरातील अडचणी हळूहळू निघून जात आहेत, दूर जात आहेत, दूर होतील. भक्तांनो, आर्थिक प्रगती होईल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल. पूर्वीच्या काळात भक्तांनो, गावातील वृद्ध लोक सांगायचे की देवघरातील कोंब आलेला नारळ म्हणजे देवाने दिलेला जिवंत आशीर्वाद आहे. कारण निर्जीव दिसणाऱ्या नारळांमधून नवीन जीवन निर्माण होणे हेच आश्चर्यकारक आहे. भक्तांनो, त्यामुळे अशा वेळी घरातील लोक नारळाला नमस्कार करतात, आरती करतात आणि देवाचे भक्तांनो आभार मानतात. लक्षात ठेवा, यामुळे आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील लोकांवरती चांगले आशीर्वाद मिळतात. लक्षात ठेवा, अनेक ठिकाणी भक्तांनो असा समज आहे की जर नवरात्र, गुरुवार, श्रावण महिना किंवा एखाद्या मोठ्या पूजेनंतर नारळाला कोंब आला तर तो अधिक शुभ मानला जातो. कारण हे अनेक आधीच आध्यात्मिक दृष्ट्या भक्तांनो शक्तिशाली मानले जातात. काही भक्त सांगतात की अशा घटनेनंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाले. काहींना अचानक चांगली नोकरी मिळाली, काहींच्या घरात दीर्घकाळ चालू असलेले भांडण थांबले, तर काहींच्या व्यवसायात प्रगती झाली. मित्रांनो, धार्मिक दृष्टिकोनातून नारळाला
3 डोळे असतात लक्षात ठेवा, आणि ते भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. म्हणून नारळाला अत्यंत पवित्र स्थान दिले जाते. कलशावर ठेवलेला नारळ म्हणजे देवाच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याला कोंब येणे म्हणजे घरातील भक्ती आणि सात्विकता वाढत असल्याचा संकेत भक्तांनो मानला जातो. काही लोक असा प्रश्न विचारतात की कोंब आलेला नारळ देवघरात किती दिवस ठेवावा. याबद्दल भक्तांनो वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही लोक तो 21 दिवस ठेवतात, काही जण लगेच विसर्जित करतात, तर भक्तांनो काही लोक तो कुंडीत लावून त्याचे झाड वाढवतात. झाड वाढवणे हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते, कारण भक्तांनो ते नवीन जीवनाला संधी देण्यासारखे आहे. लक्षात ठेवा, अनेक आध्यात्मिक गुरु सांगतात की कोंब आलेला नारळ घरातील सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. ज्या घरात नियमित पूजा, मंत्र जप, नामस्मरण आणि शांत वातावरण असते तिथे सात्विक ऊर्जा वाढते. अशा वातावरणात ठेवलेल्या नारळाला कधी कधी कोंब फुटतो. त्यामुळे अनेक लोक याला देवघरातील चैतन्याचे लक्षण मानतात. लक्षात ठेवा, यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. भक्तांनो, नारळामध्ये नैसर्गिकरित्या बीज असतेच. योग्य ओलावा, उष्णता आणि वातावरण मिळाल्यास ते बीज सक्रिय होते आणि त्यातून कोंब बाहेर येतो. देवघरात नियमित पाणी, दिव्याची ऊब, बंद वातावरण आणि ओलसरपणा असल्यामुळे नारळाला अंकुर फुटू शकतो. तो नारळ उगवतो. लक्षात ठेवा. पण भक्तांनो, धार्मिक श्रद्धेमध्ये विज्ञानापेक्षा भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. भक्तांसाठी हा संकेत म्हणजे देव आपल्यावर प्रसन्न असल्याचे चिन्ह असते. म्हणून अनेक लोक अशा वेळी गोडधोड वाटतात, देवाचे आभार मानतात आणि घरात पूजा करतात. आपल्या घरामध्ये त्या दिवशी अभिषेक करतात. केळाचा, दुधाचा आणि दह्याचा अभिषेक करतात. लक्षात ठेवा, काही ठिकाणी असे मानले जाते की कोंब आलेल्या नारळामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात. कारण अंकुर म्हणजे वाढ, प्रगती आणि नवीन सुरुवात. त्यामुळे ज्या घरात वारंवार अडथळे येत असतील त्या घरातील हा चांगला संकेत समजला जातो. जर नारळाला खूप मोठा कोंब आला असेल तर त्याला कुंडीत लावावे असेही काही लोक सांगतात, कारण ते झाड वाढल्यास घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहते, असा आपल्या हिंदू धर्मामध्ये भक्तांनो समज आहे. गावाकडील लोक, भक्तांनो, गावाकडील काही भागातील लोक अशा नारळाच्या झाडाला देवाचे झाड मानून त्याची पूजापाठ करतात. लक्षात ठेवा, काही भक्तांचे अनुभव खूप रंजक असतात. एका कुटुंबाने सांगितले की अनेक वर्षे आर्थिक संकटात असताना त्याच्या देवघरात नारळाला कोंब आला आणि काही महिन्यात त्यांचा व्यवसाय सुधारला. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की तिच्या मुलाच्या शिक्षणात अडथळे येत होते, पण कोंब आलेल्या नारळानंतर परिस्थिती सुधारली. घरात भांडणे कमी झाली, घर सुधारू लागलं. या गोष्टी भक्तांनो श्रद्धेवर आधारित असल्या तरी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतात. लक्षात ठेवा, धर्मशास्त्रानुसार, भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार देवघरात ठेवलेली प्रत्येक वस्तू ऊर्जा निर्माण करते.
घंटा, दिवा, अगरबत्ती, तुळस, कलश आणि नारळ या सर्व गोष्टी वातावरण सात्विक बनवतात. म्हणूनच देवघर स्वच्छ आणि पवित्र ठेवण्यावर भर दिला जातो. कोंब आलेला नारळ खराब होऊ लागला, वास येऊ लागला किंवा बुरशी दिसू लागली तर भक्तांनो त्याला आदराने विसर्जित करावे. काही लोक तो वाहत्या पाण्यात सोडतात, तर काही लोक पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवतात. फेकून देणे अशुभ मानले जाते. अनेक ज्योतिषांच्या मते भक्तांनो हा संकेत घरात नवीन शुभ कार्य होण्याचे चिन्ह असू शकते. असे भक्तांनो जसे की लग्न ठरणे, बाळाचा जन्म, नवीन घर, व्यवसायात प्रगती, नोकरी मिळवणे, घरात शांतता वाढणे. काही लोक असं म्हणतात की भक्तांनो देवघरातील नारळाला कोंब येणे म्हणजे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घरावर आहेत. कारण हिंदू संस्कृतीत पूर्वज आणि देव यांना समान आदर दिला जातो. कलशाचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे तो पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. नारळ हा पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानला जातो भक्तांनो. त्यातून कोंब फुटणे भक्तांनो जीवनशक्ती जागृत होणे असे मानले जाते भक्तांनो. त्याचबरोबर बाळूमामांच्या प्रिय भक्तांनो कलश स्थापना कशी करावी, कोणत्या दिवशी कलश ठेवावा, नारळ निवडताना काय काळजी घ्यावी, कोंब आल्यावर कोणती पूजा करावी, लोकांचे खरे अनुभव, विज्ञान आणि श्रद्धा यातील संबंध काय आहे, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय. भक्तांनो हे आपण उपाय करू शकतो. त्याचबरोबर अनेक भक्त सांगतात की कोंब आलेल्या नारळाला त्याच्या घरात सकारात्मक बदल झाले, काहींची आर्थिक अडचण दूर झाली, काहींना चांगली नोकरी तर मिळाली, तर काहींच्या घरात शांतता वाढली. या गोष्टी श्रद्धेवर आधारित असल्या तरी भक्तांच्या मनात यामुळे विश्वास आणि भक्ती अधिक वाढते. भक्तांनो तुमच्या देवघरातील कलशाच्या नारळाला कोंब आला असेल तर घाबरू नका. त्याला देवाची कृपा समजून नम्रतेने त्याची पूजा, घरात सकारात्मक वातावरणाने पूजा करा, देवाचे नामस्मरण करा आणि मनात चांगले विचार ठेवा. कारण श्रद्धा आणि सकारात्मक माणसाच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. भक्तांनो या गोष्टीकडे आपल्या हिंदू धर्मातील सर्व लोकांनी, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनी मला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला सांगतोय या सर्व गोष्टीचे, या सर्व उपायाचे तुम्ही पालन करावे. कारण नारळ हा अत्यंत शुभ मानला जाणारी एक वस्तू आहे. ठीक आहे. तर भक्तांनो अशीच भक्तिमय माहिती ऐकण्यासाठी, जे काही आपल्या हिंदू धर्मातील सर्व माहिती ऐकण्यासाठी, सर्व देवांची माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही नवीन आचेला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.